केमिस्ट्रीच्या या तिसऱ्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय, पर्सेंट डिसोसिएशन म्हणजे काय आणि इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन याचा फॉर्म्युला काय हे बघितलेलं होतं. आज आपणाला ॲसिड्स अँड बेसेस यांचे अर्थ पुन्हा एकदा बघायचे आहेत. ॲसिड्स आणि बेसेस हे आपण आपल्या एव्हरीडे लाईफमध्ये वेगवेगळ्या पदार्थामध्ये वापरत असतो, फक्त ते कुठं वापरलेत हे आपणाला माहीत नसतं. उदाहरणार्थ, आपण जे व्हिनेगार वापरतो त्याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिड असतं. लेमन याच्यामध्ये आपणाला माहीत आहे सिट्रिक ॲसिड असतं. त्याचबरोबर आपण अँटॅसिड्स जी वापरतो ॲसिडिटी झाल्यानंतर, ह्या अँटॅसिड्समध्ये मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हा बेस असतो. क्लिनिंग पर्पजसाठी जे वेगवेगळे पदार्थ आपण आपल्या घरामध्ये वापरतो त्याच्यामध्ये आपणाला अमोनियासारखे बेसेस दिसतात. आपणाला डेली लाईफमध्ये अशी वेगवेगळ्या प्रकारची ॲसिड्स आणि बेसेस वापरलेले दिसून येतील. आता केमिस्ट्रीमध्ये ॲसिड आणि बेसेस यांच्या क्लासिकल डेफिनेशन्स काय सांगितलेले आहेत ते आपणाला बघता येतील. वेगवेगळ्या डेफिनेशन्स याच्या केलेल्या दिसतात. मी थोडक्यात लिहिलेले आहेत इथं. ॲसिड is a substance whose aqueous solution neutralize base is called acid. Acid is a substance whose aqueous solution turns blue litmus red. Acid is a substance whose aqueous solution has sour taste. Acid is a substance whose aqueous solution react with active metals with evolution of hydrogen gas. वेगवेगळ्या डेफिनेशन ॲसिडचे आहेत. त्याचबरोबर बेसचा अर्थ आपणाला सांगता येतो. बेस इज अ सबस्टन्स whose aqueous solution neutralize acid. Base is a substance whose aqueous solution turns red litmus blue, whose aqueous solution has bitter taste which doesn't react with active metals. यांना आपण ॲसिड आणि बेसेसच्या क्लासिकल डेफिनेशन्स म्हणतो. या क्लासिकल डेफिनेशन्स ॲसिड आणि बेस यांचं पाण्यातलं द्रावण, ज्याला आपण ॲक्वियस सोल्युशन असं म्हणतो, हे विचारात घेऊन केलेल्या दिसतात. या सगळ्या डेफिनेशन जर बघितल्या तर ह्या डेफिनेशनवरून ॲसिड आणि बेसेसच्या आपणाला फक्त प्रॉपर्टीज समजतात. या डेफिनेशनवरून ॲसिड आणि बेस यांचं स्ट्रक्चर काय असेल हे आपणाला समजत नाही. आणि म्हणून वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या थेरीज मांडल्या, कन्सेप्ट मांडले आणि त्या कन्सेप्टवरून त्यांनी ज्या डेफिनेशन्स केलेल्या आहेत त्यांना कन्सेप्च्युअल डेफिनेशन्स असं म्हणायचं. त्यातला पहिला कन्सेप्ट आपण बघतोय अरेनियस कन्सेप्ट, किंवा त्याला अरेनियस थेरी असं म्हटलं जातं. अरेनियसनी पहिल्यांदा ॲसिड डिफाईन केला आहे. ॲसिड इज अ हायड्रोजन कंपाऊंड विच इन ॲक्वियस सोल्युशन गिव्ज H+ आयन. ॲसिड हे ॲक्वियस सोल्युशनमध्ये
एच प्लस आयन प्रोड्यूस करणारे असतात. उदाहरणार्थ HCl ॲसिड आहे कारण तो ॲक्वियस सोल्युशनमध्ये एच प्लस आयन्स आणि Cl मायनस आयन्स प्रोड्यूस करतो. CH3COOH याला आपण ॲसिटिक ॲसिड असं म्हणतो. ॲक्वियस सोल्युशनमध्ये हे ॲसिटेट आयन्स आणि एच प्लस आयन्स आपणाला प्रोड्यूस झालेले दिसतात. HCl असेल, ॲसिटिक ॲसिड असेल, H2SO4 असेल, HNO3 असेल, फॉर्मिक ॲसिड असेल, ही सगळी हायड्रोजन कंपाऊंड्स आहेत. ती पाण्यामध्ये किंवा ॲक्वियस सोल्युशनमध्ये एच प्लस आयन प्रोड्यूस करतात. आपणाला असंही म्हणता येईल की या सगळ्या कंपाऊंड्सना ॲसिडिक प्रॉपर्टीज त्यांच्यामध्ये असणाऱ्या एच प्लस आयनामुळं निर्माण झालेल्या असतात. त्यांना ॲसिड्स असं म्हणायचं. बेसची व्याख्या काय केलेली आहे? बेस इज ए हायड्रॉक्साइड कंपाऊंड विच in aqueous solution gives OH minus ions. एक्झाम्पल लिहिलं आहे मी. NaOH ॲक्वियस सोल्युशनमध्ये Na प्लस प्लस OH मायनस. NH4OH ॲक्वियस सोल्युशनमध्ये NH4 प्लस प्लस OH मायनस. ज्या अर्थी ही दोन्हीही कंपाऊंड्स पाण्यामध्ये OH मायनस आयन प्रोड्यूस करतात त्या अर्थी त्यांना अरेनियस थेअरीनुसार बेस असं म्हणायचं. आपण असंही म्हणू शकतो या सगळ्या कंपाऊंड्सना बेसिक प्रॉपर्टीज त्यांच्यामध्ये असणाऱ्या OH मायनस आयनामुळं निर्माण झालेल्या असतात. आता या डेफिनेशनमध्ये काही आपणाला त्रुटी दिसतात ज्यांना आपण ड्रॉबॅक्स असं म्हणतो. एकतर अरेनियसच्या या डेफिनेशन्स ॲसिड आणि बेसचं ॲक्वियस म्हणजेच पाण्यातील द्रावण विचारात घेऊन केलेल्या दिसतात. जर सॉल्व्हंट बदलला तर काही कंपाऊंड्स ॲसिड्स किंवा बेस म्हणून बिहेव करत नाहीत. हा एक ड्रॉबॅक दिसतो. दुसरा एक ड्रॉबॅक असा महत्त्वाचा दिसतो की काही कंपाऊंड्स उदाहरणार्थ NH3, Na2CO3 ही कंपाऊंड्स बेसिक आहेत पण यांच्यामध्ये कुठेही आपणाला OH मायनस आयन दिसत नाही. पण ती बेस आहेत. यांचं बेसिक नेचर अरेनियस कन्सेप्टनी एक्सप्लेन केलेलं आपणाला दिसत नाही. म्हणून दुसरा एक कन्सेप्ट आपणाला पाहावा लागेल. ब्रॉन्स्टेड लॉवरी थेरी किंवा कन्सेप्ट. त्यानुसार आपणाला ॲसिड डिफाईन करता येतं. ॲसिड इज ए कंपाऊंड विच डोनेट्स ए प्रोटॉन म्हणजेच एच प्लस आयन टू अनदर सबस्टन्स इज कॉल्ड ॲसिड. बेस is a substance which accepts a proton from another substance. It is called base. उदाहरण मी एक लिहिलं आहे. HCl प्लस NH3 फॉर्मिंग NH4 प्लस प्लस Cl मायनस. या रिॲक्शनमध्ये HCl it donates proton to this base NH3. Hence HCl is a proton donor, it is acid. NH3 it accepts proton, hence it is base. In reverse reaction NH4 plus donates proton and Cl minus accepts proton. So NH4 plus behaves as an acid while Cl minus is a base. This acid 1 base 1 acid 1 base 1 it forms conjugate acid base pair 1 and here conjugate acid base pair 2 is NH3 and NH4 plus. Conjugate acid base pair ची definition
आणि आणखी एखादं उदाहरण आपण उद्याच्या तासाला बघू. इथं आपण थांबू. थँक्यू.